स्वित्झर्लंड दावोस इथं जागतिक आर्थिक मंचावर आज महाराष्ट्र सरकारनं 50,750 कोटी रुपयांचे 4 सामंजस्य करार करत राज्यातील गुंतवणुकीच्या दृष्टीनं आश्वासक सुरुवात केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली। यातून 13,150 रोजगारांची निर्मितीही होणार आहे। यात विराज प्रोफाइल्स प्रायव्हेट लिमिटेड बरोबर पोलाद आणि धातू उद्योग क्षेत्रात 12,000 कोटी रुपयांचा सामंजस्य कराराचा समावेश आहे। यातून 3,500 रोजगार निर्मिती होणार आहे। मुख्यमंत्री आणि विराज प्रोफाइल्सतर्फे अध्यक्ष नीरज राजा कोचर यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या। बालासोर अलॉईज लिमिटेड बरोबर 17,000 कोटी रुपयांचा पोलाद आणि धातू उद्योग क्षेत्रातला करारही आज झाला। यातून 3,200 रोजगार निर्मिती होणार आहे। राज्य सरकारतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर कंपनीतर्फे सतीश कौशिक यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या। रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड बरोबर संरक्षण क्षेत्रात 16,500 कोटी रुपयांचा करार झाला। यातून 2,450 कोटी रुपयांची रोजगार निर्मिती होणार आहे। मुख्यमंत्री आणि रिलायन्सच्या सतीश सेठ यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या। राज्य सरकार आणि कल्याणी समूह यांच्यात संरक्षण, पोलाद आणि इलेक्ट्रिक वाहन या क्षेत्रात 5,250 कोटी रुपयांचा सामंजस्य करार झाला। यातून 4,000 रोजगार निर्मिती होणार आहे। मुख्यमंत्री आणि भारत फोर्ज लिमिटेडचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक अमित कल्याणी यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या। मुख्यमंत्र्यांनी आज पेप्सिको कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीवन केहो आणि AMACAचे युजीन विलेमसेन यांची भेट घेतली। ही चर्चा फलदायी ठरल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। पेप्सिको नाशिकमध्ये मूल्यसाखळी निर्माण करण्याचा आणि संपूर्ण महाराष्ट्रात विस्तार करण्याचा विचार करत आहेत, हे जाणून आनंद झाल्याचं ते म्हणाले। मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी दावोस इथं उद्योजक संजीव कृष्णन, सुमन सिन्हा, अमिताभ चौधरी, राधा धीर यांच्यासोबत PwC वार्षिक सर्वेक्षणाच्या अनुषंगानं झालेल्या विचारमंथनात सहभाग घेतला। मोठ्या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अधिक गुंतवणूक करण्याबाबत आणि रोजगार निर्मितीबाबत सूतोवाच करतात, याचा आनंद होतो असं मुख्यमंत्री म्हणाले। एक राष्ट्र एक निवडणुकीचे फायदे, वित्तीय तूट, प्रस्तावित वाढवण बंदर, मुंबईतल्या पायाभूत सुविधा, संपर्क व्यवस्थेवर भर, द्रुतगती महामार्ग, वारसा इमारत धोरण, इलेक्ट्रिक वाहन, हरित ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा, सौर ऊर्जा, कौशल्य विकास, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या विविध विषयांवर मुख्यमंत्र्यांनी यावेळी आपले विचार सविस्तरपणे मांडले। मास्टर कार्डचे अध्यक्ष लिंग हे यांच्याशी अर्थपूर्ण बैठक झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं।